नमस्ते मैत्रिणींनो, मी सारिका जाधव तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे स्टिच्ड काही ब्लाउज दाखवणार आहे, ज्यामुळे आपल्या साडीचं जे कुठलीही साडी असली तरी ब्लाउजमुळे आपला लुक जो आहे तो सगळ्यात वेगळा दिसतो। तर अशाच काही ब्लाउज डिझाईन्स माझ्याकडे आहेत, तर मी तुमच्याबरोबर आज त्या शेअर करणार आहे। तर पहिला ब्लाउज मी दाखवत आहे, स्लीवलेस ब्लाउज आहे तो। तर हात पाहू शकता तुम्ही की स्लीवलेस ब्लाउज आहे आणि हे जो आहे याला मी शर्ट कॉलर केलेली आहे। त्यामुळे काय होतं, शर्ट कॉलरमुळे जो तुम्ही साडी घातल्यानंतर याच्यावरती आता हा तो पीच कलरमध्ये आहे। तर हा ब्लाउज मी व्हाईट साडीवरती मोस्टली घालते आणि इंडिपेंडन्स डे किंवा व्हाईट ज्यावेळेस आपण घालतो साडी किंवा कुठल्याही कलरमध्ये, लाईट कलरमध्ये हा किंवा डार्क कलरमध्ये पण उठाळून दिसतो। डार्क साडी तुम्ही या ब्लाउजवर घालू शकता आणि तुम्ही कुठलीही साडी जरी घातली तरी हा ब्लाउज जाणार। आणि याच्या बॅकला तुम्ही बघता तर हा ड्रॉप शेप मी केलेला आहे आणि कॉलरमुळे काय होतं, एक लुक आपला असा खूप वेगळा येतो। आणि जास्त आता सध्या कॉलरचे ब्लाउज आहेत, तर तुम्ही जर असे कॉलरचे ब्लाउज घातले तर खूप असा वेगळा लुक येतो आणि तुम्ही जिथे असाल तिथे सगळ्यात तुम्ही उठून दिसाल। तर अशा काही डिझाईन आहेत माझ्याकडे ज्या तुम्हाला मी ब्लाउज माझे दाखवणार आहेत। त्यानंतर एक दुसरा आहे, बोट नेकमध्ये आहे, हा स्लीवलेस आहे आणि हा पाहत असाल की समोरून पूर्ण पॅक आहे आणि पाठीमागून जर पाहाल तर बॅक ओपन आहे आणि असे मी याचे डिझाईन बनवलेली आहे। तर हा पूर्ण ओपन होतो, बॅक ओपन होतो हा ब्लाउज आणि तुम्ही पाहू शकता याचे डिझाईन जे आहे ती अशी डिझाईन आहे याची। हा बॅक ओपन आहे, हा स्लीवलेस आहे आणि बोटनेक आहे। बोटनेक ब्लाउज मला खूप आवडतात कारण तुम्ही घातल्यानंतर हे असे फुल पॅक असतात समोरून आणि जेव्हा तुम्ही अशा जॉर्जेट किंवा प्युअर सिल्कमधल्या ज्या एकदम लाईट वेट साड्या असतात त्या घातल्यानंतर हा ब्लाउजचा लुक जो आहे तो खूप छान येतो आणि खूप वेगळं असं फील होतं आणि उठळून दिसतो, छान वाटतं, वेगळा लुक येतो। तर अशा प्रकारचे पण ब्लाउज तुम्ही घालू शकता। त्यानंतर एक तिसरा ब्लाउज जो आहे तो हाय नेकवाला ब्लाउज आहे। हा पूर्ण पॅक राहणार आहे, तुमचा नेक पण पूर्ण पॅक राहणार आहे, पाठीमागून पण फुल पॅक असणार आहे आणि याच्या स्लीव्ज पण तुम्ही पाहू शकता। हा ब्लाउज जो आहे तुम्ही लेहंग्यावरती पण घालू शकता अशा ब्लाउज, किंवा तुम्ही जर ऑफिस वर्कला असाल तर असे ब्लाउज जास्त चालले जातात। तुम्ही पाहत असाल की ऑफिसवाले जे असतात जास्तीत जास्त असे ब्लाउज वेअर करतात, जिथून तुमचं पूर्ण वरचा पार्ट आहे जो पॅक राहतो आणि खूप सुंदर लुक येतो या ब्लाउजमुळे पण। तर असे वेगवेगळे ब्लाउजमुळे आपले लुक कसे चेंज होतात हे मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगत आहे। त्यानंतर एक डिझायनरमध्ये ब्लाउज आहे, तर हा तुम्ही पाहू शकता, हा एकदम फुल वर्कवाला आहे आणि याच्या स्लीव्ज पण फुल्ली आहेत आणि इथे स्लीव्जला मी इथे डिझाईन घेतलेला आहे। आणि हा जो ब्लाउज आहे बॅक आणि फ्रंटने फुल डिझाईन आहे, त्यामुळे इथे मी बॅकला पण ओपन नाही ठेवलेला आणि फ्रंटला पण। याला मी साईडला झिप दिलेली आहे या ब्लाउजला। तर साईडच्या झिपमुळे हा वर्क जो आहे तो बॅक आणि फ्रंटमधून पूर्ण तसाच्या तसा राहतो आणि इतका हेवी ब्लाउज वाटतो हा। हेवी मतलब घातल्यानंतर हेवी लुक हेवी येतो याचा, घालायला हलकाच आहे तो पण घातल्यानंतर खूप हेवी होतो आणि खूप सुंदर दिसतो हा पण ब्लाउज। आता त्यानंतर काठपदरमध्ये हा असा खूप सुंदर दिसत आहे। आणि जर हा ब्लाउज याच्यामध्ये बोटनेकच केलेला आहे मी, तर तुम्ही पाहू शकता हा बोटनेक आहे आणि फुल पॅक करून समोरून फ्रंटने गळा असा डीपमध्ये केलेला आहे मी, कारण थोडासा काठपदर असल्यामुळे थोडा समोरून
थोडं ओपन असलेलं छान वाटतं, म्हणून मी इथे थोडं ओपन हे केलेलं आहे. तर हे असे काही ब्लाऊज आहेत. तुम्हाला हा माझा ब्लाऊजचा व्हिडिओ कसा वाटला आहे तो मला नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट मी तुम्हाला या अजून वेगळ्या ब्लाऊजचे प्रकार तुम्हाला मी सांगेन, आणि ब्लाऊजबद्दल तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर क्वेश्चन्स तुम्ही मला विचारू शकता. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला काय वाटलं माझ्या व्हिडिओबद्दल. आणि अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.